हरे नमः। धर्म भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो धरी, बद्धास हो धरी। वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला। तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। श्री शुकोवाच एवं पुरा धारणयात्मयोनिर नष्टां हृतिं प्रत्ययुक्तदुष्टात् तथा ससर्जेत ममोघ दृष्टिर यथाप्यात् प्राग्व्यवसाय बुद्धी। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद हा प्रारंभापासूनच चाललेला आहे। याप्रमाणे शुकाचार्य महाराजांनी परीक्षितीला धारणा योग सांगितलेला आहे। संपूर्ण विश्व हे ब्रह्ममय कसं आहे त्याची धारणा आपण मनाशी पहिल्यांदा पक्की करायची आणि मग या विश्वाच्या स्वरूपाचा आविष्कार म्हणजे यातल्या प्रत्येक वस्तू हे ईश्वराचं स्वरूप आहे। ईश्वराची त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कोणकोणती अवयव किंवा त्यातील स्थिती आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यानंतर शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, परमपदम वैष्णवमामनंती तद। प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने वैष्णव अर्थात भक्त हे भगवंताची भावना करतात। शेवटी भावना हाच ईश्वराचा आविष्कार आपल्या अंतःकरणात करू शकते। कारण लोक म्हणतात, तुम्ही मूर्तीपूजा काय करता, मूर्तीपूजा काय करता? अहो, मूर्तीत देव नाही असं कसं होईल? जर तो सगळीकडे आहे तर मूर्तीतही आहे। मूर्ती अर्थात आपण केवळ मूर्तीपुरता विचार न करता सर्व व्यापक तत्वाचा विचार केला पाहिजे। ते म्हणतात, ये नेती नेती ते दुष्क्षवाहा। पहिल्यांदा त्यांनी व्यतिरेकाचा विचार मांडलेला आहे। व्यतिरेक म्हणजे काय? भगवंताचं स्वरूप काय आहे याचा शोध घेत असताना अन्वय आणि व्यतिरेक असे दोन प्रमाण सांगितले जातात आणि त्यापैकी व्यतिरेक म्हणजे हा नाही। आता यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर आपण आत्मा म्हणजे काय, तुमच्या शरीरात आत्मा आहे का नाही याचं उत्तर आहेच म्हणावं लागेल। कारण ज्या अर्थी आपण बोलतो, चालतो, व्यवहार करतो, आपली बुद्धी चालते, संवेदना आहे म्हणजे आत्मा आहे। मग आत्मा कुठे आहे दाखवा, तर तुम्हाला तो दाखवता येणार नाही का? तो सर्व व्यापक आहे। पण अवयवाच्या दृष्टीने विचार केला, प्रश्न विचारले की डोळा म्हणजे आत्मा आहे का, याचं उत्तर नाही असं येईल। कान म्हणजे आत्मा आहे का? नाही। डोकं म्हणजे आत्मा आहे का? नाही। ज्या आपण छातीला हात लावतोय हा माझा आत्मा आहे, छाती म्हणजे आत्मा आहे का? त्यातल्या बरगड्या म्हणजे आत्मा आहे का? पाय, हात, नाही हो, नाही हो, हा आत्मा नाही, तो आत्मा नाही, याला म्हणतात व्यतिरेक। व्यतिरेक म्हणजे निषेधशेषो जयतादशेषः। गजेंद्राच्या आख्यानामध्ये सांगितलंय की निषेध करत 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 जे शिल्लक राहील तो डोळा नाही, कान नाही, हात नाही, पाय नाही, मग कोणता आत्मा आहे? एते सर्वंती जीवम व्यवर्ती पटया येन सौभाग्य भाजाम। शंकराचार्यांनी म्हटले, ज्याच्यावर हे सगळं जीवन चालतं तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती। आपण सगळ्याची मीमांसा करतो, मांसाची मीमांसा करतो, पण चैतन्याची मीमांसा करत नाही। हे चैतन्य तत्व सर्वत्र व्यापक आहे, भरून उरलेलं आहे। पण तुम्हाला हे अमुक आहे का? उदाहरण सांगायचं तर झाड आहे, झाड एखाद्याने तोडलं, झाड तोडल्यानंतर
आपल्याला फांद्या दिसतात, मुळं दिसतात, फळं दिसतात, पानं दिसतात. का हो म्हणले, हे झाड आहे का? हो, ह्या फांद्या आहेत. हे झाड आहे का? हे फळ आहेत. हे झाड आहे का? हे पानं आहेत. मग झाड कुठे आहे? हे सगळं मिळून जे आहे ते झाड आहे. यातमध्ये एकात्मता जर असेल तर त्या एकात्मतेचं स्वरूप आपल्या संकल्पनेमध्ये असतं. हे झाड संकल्पनात्मक आहे. तसं ईश्वराचं स्वरूप आपल्या सर्वत्र व्यापक आहे. पण अमुक एक गोष्ट म्हणजे देव आहे का म्हटलं तर नाही. निषेध शेषो जयताद शेषा. निषेध करून 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 जे शिल्लक राहतं, हे नाही, ते नाही, ते नाही. जेव्हा वैद्याकडे आपण जातो आपली प्रकृती तपासण्यासाठी, तेव्हा ते निषेध करत जातात. आधी अभ्यासच करतात. कशाने असं झालं, कशाने ताप आला, मग पहिल्यांदा पॅरासिटामॉल देऊन बघतात. मग त्यांनी नाही राहिलं का, मग अमुक एक दुसरी गोळी देऊन बघतात. त्यांनी राहिलं का, ही करत 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 अरे याचं कारण वेगळं होतं. थंडी का आली, ताप का आली, त्या तापेला आणि थंडीला सामान्य औषधं आहेत. आपण केमिस्टच्या दुकानात गेलं म्हणजे आपल्याला औषध मिळतील. पण डॉक्टर खरा असेल तर तो म्हणतो अरे 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 हे नाही याचं कारण. तुम्हाला थंडी आली याचं कारण तुमच्या मूत्रपिंडाचा काहीतरी दोष आहे. आता इथं काय झालं, कारण वेगळंच होतं आणि त्याचे परिणाम वेगळेच झाले. पण ज्यासाठी आपल्याला निषेध करत जावा लागला, हे नाही, ते नाही, ते नाही, आणि नेमक्या निर्णयावर येण्यासाठी आधी निषेध करावा लागतो. नेमक्या निर्णयावर यायचं असेल तर आपल्याला सगळ्याचा निराश करावा लागतो. इथे भगवंत म्हणजे काय याचा शोध घ्यायचा असेल तर जगाच्या ज्या जडत्वाचा निषेध करावा लागतो. हे जडत्व म्हणजे भगवान नाही. म्हणून गजेंद्र मोक्षामध्ये ते म्हणतात निषेध शेषो जयताद शेषा. संत जनीजनार्दन स्वामींनी सीता स्वयंवर लिहिलेलं आहे आणि ते लिहित असताना त्यांनी एक प्रसंग उभा केलाय की सीतादेवी हातामध्ये वरमाला घेऊन उभी आहे आणि ती विजया रूपी श्रुती सत्य नृपरूपी प्रपंच तेथ नेती मुखे नाकारित उरेल सत्य श्रीराम. ही विजया नावाची त्यांची श्रुती, विजया नावाची तिची दासी. जनीजनार्दन स्वामी म्हणतात की श्रुती म्हणजे दासी आहे. श्रुती काय करते, फक्त खून सांगते. श्रुती आम्हाला भगवंतापर्यंत नेऊ शकत नाही, ती फक्त खून सांगते. मग ही विजया नावाची दासी सीतेला सांगते, हे पहा हे राजे आहेत, याने असा असा पराक्रम केलाय, हे मोठे सामर्थ्यवान आहेत, याने हे जिंकलंय. सीता म्हणते पुढे चला. निषेध केला, मला हे नकोय. करत 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 श्रीरामचंद्रापर्यंत येतात आणि विजयारूपी श्रुती सत्य आणि नृपरूपी प्रपंच तेथ. हे सगळे राजे म्हणजे प्रपंच आहे. हा प्रपंच तिने नाकारलाय आणि उरैल सत्य श्रीराम. आणि हा सगळा नाकारून लोक म्हणायला लागले, अहो हिला कोणता नवरा पाहिजे हो म्हणले. सगळ्याला नाही 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 नाहीच करायला लागली. हातात तो वरमाला घेतलीये. उरैल सत्य श्रीराम. राम हाच तिचा पती होऊ शकतो कारण तो संसार नाहीये. शिशुपाल बंदिवान. रुक्मिणीने सुद्धा असं म्हटलंय की शिशुपाल म्हणजे बंदिवास आहे, संसार म्हणजे बंदिस्तता आहे आणि परमार्थ म्हणजे मुक्तता आहे. म्हणून कृष्ण हा ईश्वर आहे, तो परमार्थ तत्व आहे, तो योगियांचं ध्यान आहे. तसा श्रीराम हा जसा सत्य उरणार आहे, बाकी सगळे असत्य आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की जो निषेध करायचा आहे. म्हणून या ठिकाणी तत्वज्ञान असं सांगतं की आधी व्यतिरेक सांगावा आणि मग अन्वय सांगावा. का तर व्यतिरेक म्हणजे आधी निषेध करत 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 जाऊ द्या, मग तुम्हाला कळेल. उद्दालक नावाचे ऋषी होते. त्या उद्दालकाने त्याच्या मुलाला गुरुकडे पाठवलं आणि तो शिकून आला. हा उद्दालकाचा पुत्र गुरुकडून ज्ञान शिकून आल्यानंतर उद्दालक त्याला विचारतात, का रे उद्दालका, तुला असं काही गुरुनी ज्ञान सांगितलं का की जे
फक्त तेवढं ऐकलं म्हणजे सगळं ऐकल्यासारखं होईल. ते म्हणले असं काही सांगितलं नाही बा. उद्दालकाचा मुलगा होता अरुणी. आपल्या वेदामध्ये किंवा उपनिषदामध्ये अरुणी भीर व्यारुती भीर असं वर्णन आहे. अरुणी हा उद्दालकाचा पुत्र होता. उद्दालकाने विचारलं तुझ्या गुरुनी असं काही शिकवलं का की जे शिकलं म्हणजे सगळं शिकल्यासारखं आहे, जे ऐकलं म्हणजे सगळं ऐकल्यासारखं आहे. ते म्हणाले नाही बाबा. मग उद्दालक ह्या गुरुकडे गेले. गुरुला म्हणाले माझ्या मुलाला तुम्ही हे ज्ञान नाही का दिलं की जे ऐकलं असता बाकीच्यांची ऐकायची गरज नाही. ते म्हणे अहो ते ज्ञान मलाच नाहीये. मग उद्दालकाने सांगितलं मी तुला ज्ञान सांगतो. आणि मग उद्दालकानी मृत्तिकेव सत्यम या ठिकाणी उद्दालकानी आपल्या मुलाला ज्ञान सांगताना सांगितलं हे श्वेतकेतू, हे श्वेतकेतू. श्वेतकेतू हे त्याच्या मुलाचं नाव. त्याला सांगितलं हे श्वेतकेतू मृत्तिकेव सत्यम. माठ आहे, रांजण आहे, परळ आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळे वेळणे आहेत. हे काय हो म्हणले ही वेळणी आहे, हे काय हा माठ आहे, हे काय हे रांजण आहे. पण या सगळ्यातलं एकच तत्व कोणतं आहे? मृत्तिकेव सत्यम श्वेतकेतू. हे श्वेतकेतू मृत्तिका याच्यातली सत्य. तसं आपल्याला सगळ्याचा निषेध करून मूलार्थाचा शोध घ्यायचा असेल तर ते म्हणतात नेती नेती ते तुदुक्षभा. नेती 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 असं म्हणत गेलं की नाही बाबा. हा परळ आकार आहे, माठ आकार आहे, रांजण आकार आहे. या सगळ्या गोष्टी आकारबद्ध आहेत. आकार म्हटल्यामुळे नाव आलं त्याला. नाम आणि रूप हे मायेचे तत्व आहेत. मग हे दोन आले म्हणजे आकार आला, नाव आलं. पण त्या सगळ्याच्या आत काय आहे तर माती आहे. मृत्तिकेव सत्यम श्वेतकेतू. याप्रमाणे नेती नेती म्हणत 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 आपण ज्या स्थितीवर येतो, ज्या निर्णयावर येतो तो निर्णय म्हणजे भगवान आहे. नाही 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 म्हणत 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 आपण कुठे येतो? जसा फुली सुगंध, फुलामध्ये सुगंध आहे पण तो ओता येत नाही. फुलामध्ये असलेला सुगंध आहे, ओता येत नाही. पाकळ्या म्हणजे सुगंध आहे का? नाही. पानं म्हणजे सुगंध आहे का? नाही. फूल म्हणजे सुगंध आहे का? नाही ना. केसर म्हणजे सुगंध आहे का? नाही ना. या सगळ्याच्या आतमध्ये जो आहे तो सुगंध आहे. म्हणून ते म्हणतात की फुली सुगंध होय, गुणी गुंफता तो न ये. गुणामध्ये दोऱ्यामध्ये तो गुंफता येत नाही. तसा ईश्वर हा गुणांनी युक्त होऊ शकत नाही. तो परमात्म तत्व वेगळंच आहे. या परमात्म तत्वाचं स्वरूप आपल्याला नेती नेती स्वरूपात जाणावं लागतं. विसृज दौरात्मनन्य सौहृदा. याप्रमाणे आपल्याला दौरात्म्यनन्य सौहृदा या ठिकाणी माऊलींनी एक दृष्टांत दिलेला आहे. तो परंपरेनेच हा दृष्टांत आपण सांगतो. बाळापतीचे रूप करी. जुन्या काळातला दृष्टांत येतो. जुना काळ होता ज्या काळामध्ये आता श्रावण महिना चाललेलाच आहे, काहीतरी मंगळागौरीचे कार्यक्रम आहेत. या निमित्ताने एका घरी मंगळागौर होती आणि सगळ्या बायका, सगळ्या मुली त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांचे पतिराजे आलेले होते. महादेवाची पूजा वगैरे झाली आणि सगळे पती प्रत्येकीचे जेवायला बसले. दुसऱ्या खोलीमध्ये बसले. त्यांचं जेवण चाललेलं होतं आणि या सगळ्या मुली गप्पा मारत होत्या. आता जुना काळ असल्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काहीतरी असायचं. कोणाची टोपी असायची, कोणाची हॅट असायची, कोणाचं मुंडासा असायचं, कोणाचा अजून पटका असायचा. याप्रमाणे हे सगळे खुंटीला लावलेले होते. आणि ह्या सगळ्या मुली गप्पा मारत मारत आणि एकमेकीला विचारू लागल्या. लग्न नुकतंच झालेलं होतं, 1-1 वर्ष झालेलं. आता यावर्षी मंगळागौर. मग हा कोणाचा आहे ग म्हणले. हा पटका कोणाचा आहे? हा हिरव्या रंगाचा पटका कोणाचा आहे? ती म्हणायची हिच्या पतीचा आहे. मग हा लाल रंगाचा? हो हिचा आहे. ही टोपी कोणाची आहे? ही हॅट कोणाची आहे? करत 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 करत
ज्या घरी ही मंगळागौर होती त्या मुलीचे पती ते जेवण करायला बसले होते आणि त्याचा पटका किंवा त्याचा रुमाल तिथे लावलेला होता. अहो, हा पिवळ्या रंगाचा रुमाल कोणाचा आहे म्हणले. कोणी काही बोलली ना. तिला विचारलं, का ग कोणाचा आहे? काहीच बोलली नाही ती. का कोणाचा आहे सांग ना. कोणीच काही बोल ना आणि ती काही बोल ना. का ग तुझ्याच पतीचा आहे ना. बाळा पतीचे रूप करी. ती होई म्हणणं नाही म्हणणं, लाजली मात्र ही खरं. तेव्हा लाजण्यातून हे लक्षात आलं की तिच्या पतीचा हा रुमाल आहे. सांगायचं तात्पर्य असं की ज्याप्रमाणे हे सांगता येत नाही. जुन्या काळात पतीचं नाव घेत नव्हते. आजकाल आपण अरे तुरेने पतीला बोलवतो, बायका बोलवतात, पण जुन्या काळात नाव घेत नव्हते. नाव का घेत नव्हते त्याच्या मागचं रहस्य असे, आम्ही दोघे एकच आहेत ना, नाव काय वेगळं घ्यायचे, आम्ही एकच आहेत. नाव वेगळं घेणं म्हणजे वेगळेपणा झाला. म्हणून ते म्हणतात बाळापतीचे रूप करी. माऊलींचा दृष्टांत आहे. ज्याप्रमाणे इथे जसं शेवटी अबोलता यत वाचो निवर्तनते, जिथं वाचा पोहोचू शकत नाही. माया झाली लज्जायमान, माया सुद्धा लाजली म्हणे आणि म्हणून ती भगवंताचं वर्णन करू शकत नाही, कारण ती लाजली, ती झाली लज्जायमान. म्हणून ते म्हणतात इत्थम मुनिस्तूर परमेद व्यवस्थितो विज्ञान दृग्वीर्य सुरांदिताशया. याप्रमाणे आपण भगवंताचा विचार करावा. त्याचे संपूर्ण विश्वामध्ये तो कसा व्यापक आहे, त्याच्या प्रत्येक गोष्टी अवयवाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर तस्मात ध्रुवोरंतर मुन्नयेत निरुद्ध सप्तायन दोनपेक्षा. त्यानंतर मग ध्यान, आधी धारणा करावी, म्हणजे आधी आसन जे प्राणायाम धारणा, धारणानंतर ध्यान आणि त्या ध्यानामध्ये भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर आणावं. भगवान कसा आहे हे सगळं व्यापक स्वरूप त्याचं डोळ्यासमोर आणून अष्टाधिपत्यम गुणसन्निवाये. भगवान हा सगळा व्यापक कसा आहे हे विचार करताना आपल्याला तस्मात भ्रुवोर अंतरमुन्नयेत, आपली दृष्टी दोन भुवयाच्या मध्ये ठेवावी आणि तिथे निरुद्ध सप्तायनतोनपेक्षा, सप्तायनतोनपेक्षा, त्या ठिकाणी आपल्याला आपली दृष्टी स्थिर केली, आज्ञाचक्रापर्यंत गेली, म्हणजे आपल्याला दुसरं काहीही दिसत नाही. 17वी जीवनकला तिथे प्रगट होते आणि 8 सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. यावेळेला अणिमा, लघिमा, गरिमा, प्रतिमा, प्राकाम्य, वशिता, ईशिता, प्रभुता, पर्याप्त कामता अशा अष्टमहासिद्धी प्राप्त होतात आणि मग स्वच्छंद रूपाने तो विहार करू शकतो. पण जो योगी आहे त्यांनी या सिद्धीच्या नादी लागू नये, कारण सिद्धीच्या नादी लागून पुन्हा एकदा तो संसार चक्रात अडकतो किंवा अभिमानामध्ये अडकतो आणि तिथून मग पुढे योग्यांचा ज्योतिर्मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. याचं वर्णन पुढे 3य स्कंधातही आलेलं आहे. त्यावेळेस आपण त्याचा अधिक विचार करू की अर्ची मार्ग, धूम मार्ग, हे 2 प्रकारचे मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. जो ज्योतिर्मय मार्गाने जो जातो तो सुषुम्ना नाडीमधून, ही सुषुम्ना नाडी म्हणजे अमृत नाडी म्हणलंय. आता हा सगळा योग विद्येचा भाग आहे. आपल्याला त्यात काही फार ज्ञान नाही किंवा आपण फक्त वाचून सांगू शकतो, अनुभव कुठे. तेव्हा या योग्यांचा जो मार्ग आहे तो ज्योतिर्मय मार्ग. सुषुम्ना ही जी नाडी आहे, इडा आणि पिंगला ह्या 2 नाड्या आहेत पाठीच्या मधून जाणाऱ्या आणि त्याच्यामधून सुषुम्ना नाडी जाते. ही सुषुम्ना नाडी म्हणजे अमृत नाडी म्हणतात आणि या अमृत नाडीतून जर प्राणोत्क्रमण झालं किंवा आपण आपला आत्मा ब्रह्मांडाला नेला तर आपल्याला अमृतमयता प्राप्त होते. ती ब्रह्म हा पर्यंत नेणारी नाडी आहे. हा सूर्य मार्ग आहे, त्याला अर्ची मार्ग असं म्हणतात. त्या सूर्य मार्गाने जो जातो तो अग्निमार्गानेच, अर्थात सूर्य मार्गानेच जातो. त्या ठिकाणी अग्निलोकामध्ये जातो. अग्निलोकामधून त्या ठिकाणी तिथे त्याच्याही पलीकडं शिशुमार चक्रापर्यंत जातो. शिशुमार चक्राचं वर्णन पुढे 4th स्कंधात आलेलंच आहे आणि पुढे 5म स्कंधातही आलेलं आहे. शिशुमार चक्राच्या वर तो जातो म्हणजे ध्रुवाच्या गतीचा तिथे जातो
हा आत्मा, आणि मग त्या ठिकाणी त्याला निर्मल शरीर प्राप्त होतं. तिथून महरलोकात जातो, तिथून ब्रह्मलोकामध्ये जातो आणि तिथे कल्पांतापर्यंत राहतो. असा हा अर्ची मार्गाने म्हणजे अग्निमार्गाने जाणारा. सुषुम्नया ब्रह्मपथे नरोषा विदूत कल्पोत हरेरुस्तात प्रयाति चक्रम नृपशैषुमारम, याप्रमाणे हे वर्णन कठोपनिषदामध्ये आलेले. त्यानंतर दुसरा जो आहे तो कर्म मार्गाने जो जातो तो धूम मार्गाने जातो, चांद्र मार्गाने जातो. याचे वर्णन चांद्र मार्गामध्ये गेल्यानंतर त्याला कशा पद्धतीच्या सुंदर अशा प्रकारच्या गोष्टी प्राप्त होतात त्याचे वर्णन उपनिषदकारांनी केलेलं आहे. तेव्हा चांद्रमार्ग आणि सूर्यमार्ग, आर्ची मार्ग म्हणजे अग्नीचा मार्ग आणि धूम मार्ग म्हणजे पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम हा मार्ग. या द्वैपरार्धे तदुपारमेष्ठ्यम, ब्रह्मदेव सुद्धा 2 परार्धच आयुष्य ब्रह्मदेवाला आहे. पण हे जे योगी आहेत ते इच्छेने तिथपर्यंत गेलेले आहेत आणि देवाची इच्छा झाली. तुम्ही म्हणाल मग संत कश काय जन्माला आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलले जेर्षी साथ भावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. त्यांच्या येण्याच्या मागे एक निश्चित भूमिका होती. जसं आपण एखाद्या गावाला निघालो, स्टँडवर गेलो, एखाद्याने विचारलं कुठं निघालो? कुठं नाही हो, सहज आलो. अहो सहज कसं? नाही गाडीत बसलो. कोणत्याही गाडीत बसायचं, आपलं काम असेल कोणत्याही गाडीत बसायचं. संतांचं असं नाही, नाही 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 मला याच ठिकाणी जायचंय. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. मला नेमकं काय काम करायचंय, मला जन्माला यायचंय पण काय काम करायचंय, कोणत्या कामानिमित्त मी जाणार आहे. आपण एखाद्या गावाला जातो, बिनकामाचं थोडंच जातो, काहीतरी काम करण्यासाठी जातो. तसे संत हे काम करण्यासाठी येतात आणि तेही भगवंताच्या आदेशाने येतात. देव म्हणतात जाओ जरा थोडं लोकांना जरा शहाणं करा. शहाणे करून सोडावे बहुत जन. समर्थ रामदास स्वामी काय, संत एकनाथ महाराज काय, संत ज्ञानेश्वर माऊली काय, संत तुकाराम महाराज काय, निळोबा काय, ही सगळी मंडळी भगवंताच्या आदेशाने आलेली आहेत. भगवंतांनी सांगितलं मला अवतार घेण्याला आता वेळ आहे, तुम्ही जाऊन थोडं काम करा. म्हणून आडराणांनी भरलेलं जग आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहून 300 वर्ष झाले पण लोकात परिवर्तन झालं नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या तिथे प्रचंड पंधाड उगवलं. कोणाला ज्ञानेश्वरांची समाधी कुठेही माहीत नव्हती. मग नाथांच्या स्वप्नामध्ये माऊली आले आणि माऊली म्हणाले माझ्या डोक्याला मुळ्या लागल्यात, मुळ्या त्या काढा जरा. त्याचा शोध घेत 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 संत एकनाथ आले, आळंदीला आले. शोध घेतला, काही पत्ता लागेना. कुठे ज्ञानेश्वरांची समाधी पत्ता लागेना. आज आपण जाऊन सहज दर्शन घेतो. नाथांनी तिथे मुक्काम केला. महिना 2 महिने 3 महिने राहिले. सगळा शोध घेतला, सगळा पंधाड बाजूला केलं आणि नामदेवांच्या अभंगात त्याचं पुढे विवरण त्यांनी केलेलं आहे. कारण नामदेवांनी जेव्हा माऊलींना समाधी दिली त्यावेळेला नंदी तिथे ठेवलेला आहे. तेव्हा त्या अभंगांचा अभ्यास संत एकनाथ महाराजांनी केला. काय लिहिलंय नामदेवांनी, काय लिहिलंय? शेवटी त्यांनी घटना तर मांडली, मग घटनेमध्ये काहीतरी क्लू असेल ना, काहीतरी आम्हाला योग्य जायला जागा साधनता असेल. आणि मग पाहिलं तिथे नदी असा उल्लेख होता. आता नदी तर आहेच इंद्रायणी, पण त्याच्यावरचा अनुस्वार निघून गेला होता. मग नाथांनी विचार केला नाही 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 हे नंदी असेल. मग नंदी बाजूला काढल्याबरोबर भुयार लागलं. त्याच्या खाली नाथ महाराज गेले आणि जी डोक्याला लागलेली मुळी ती बाजूला केली. आता ही मुळी बाजूला केली. दुसरीकडे ज्ञानेश्वरीमध्ये अनेक अशा प्रकारच्या वाईट गोष्टी घुसलेल्या होत्या. काही लोक स्वार्थासाठी सोनं कसं तयार करावं माऊलींनी लिहिले. मग त्या सोनं कसं तयार करावं एवढ्यापुरताच ज्ञानेश्वरीचा वापर करत होते. अध्यात्मासाठी मुक्तीसाठी करत नव्हते. म्हणून ही देखील एक मुळीच आहे. संसाराची मुळी त्यांच्या डोक्याला लागली.
ती नाथांनी दूर केली. सांगायचं तात्पर्य असं की याप्रमाणे देवांच्या आदेशाने, स्वप्नादेशाने काही कार्य होत असते, विनाकारण कार्य होत नाही. कृष्णदयाळू हे महान संत होऊन गेले. त्यांनी 16 ठिकाणी मठ स्थापना केली आहे. पैठणला त्यांचं एक मठ आहे. जेव्हा कृष्णदयाळवांच्या अंगावर रक्तपित्त या नावाची व्याधी, रक्त तुळणेचा वात असं नाव आहे दिलेलं, रक्त तुळणेचा वात उद्भवला, अंगाची लाही लाही होऊ लागली, काय करावं काही कळेना. ते नाथ जाऊन जवळपास 128 वर्ष झाले होते आणि ते नाथांच्या तिथे गेले, नमस्कार केला नाथांना. महाराज आपण काहीतरी मला मार्ग सांगा यातून. षष्ठी होती, नाथ षष्ठी. नाथ षष्ठीच्या दिवशी यांना स्वप्न पडलं, काही नाही, भागवताच्या दशमस्कंधावर टीका कर, तुझा वाद कमी होऊन जाईल. आणि आश्चर्य, खरं आपण त्याला खरंच मानावं लागेल. हो संतांचे शब्द आहेत, संत काय खोटं बोलतील का. त्यांनी सांगितलं, लिहायला सुरुवात केली आणि 1 2 3 4 5 6 44 अध्याय झाले आणि एकदम सगळी जो रक्त तुळणेचा वात आहे सगळा नष्ट झाला, शांत झालं, शरीर शांत झालं, मन शांत झालं. सांगायचं तात्पर्य असं की संतांचे काही आदेश असतात, संतांचे काही उपदेश असतात आणि यासाठी संत जन्माला येतात. ते जरी मुक्त झालेले असले तरी सुद्धा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी ते जन्माला येतात. आणि म्हणून आनंद मनोभी, आनंद स्वरूपामध्ये राहत असतात. आनंद मयोवसाने एताम गतिम भागवतीम गतो या, ही खरी भागवती गती आहे. कोणत्याही क्षणी ते जरी मुक्त झाले तरी कोणत्याही क्षणी तुमच्या समोर उभा राहू शकतात, ही त्यांचं सामर्थ्य. ते स्वर्गामध्ये नाही आहेत, ते ब्रह्मदेव लोकाच्याही पलीकडे आहेत. अहो ब्रह्मदेवाला तरी मर्यादा आहे, पण यांना मर्यादा नाही. ते अगदी शिशुमार चक्रापर्यंत, अगदी ध्रुवाच्या गतीपर्यंत त्यांची गती आहे. शवै पुनर्नेह विसर्जते, ते त्यांची इच्छा काहीच राहिलेली नसते, वासना काहीच राहिलेल्या नसतात, पण भगवंताच्या आदेशानुसार ते जन्म घेतात. असे ते महात्मे योगी असतात. नह्यतोन्य शिव पंथा विशत संस्कृता विह वासुदेवे भगवती भक्ती योगो यतो भवेत. असे वासुदेवाचे खरे भक्त, अनन्य प्रेमी जे असतात ते कल्याणकारक मार्ग सगळ्या जगाला दाखवतात. आणि भगवान सर्वभूतेषु लक्षत स्वात्मना हरी, सगळीकडे ईश्वर तत्व आहे हे सांगतात. मात्र दृश्यैर बुद्ध्यादिवीर द्रष्टा लक्षणैरनुमापकैहि, पण भगवंताचं लक्षण करता येत नाही. अनुमापकैहि, भगवंताचा अनुमान करता येत नाही. जे आपण प्रामुख्याने प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शाब्द हे जे विविध प्रमाण आहेत, त्या प्रमाणांच्या पलीकडे भगवान असल्यामुळं अप्रमाण विदो भरतुर ईश्वरम मतयो यथा, आपण प्रथम स्कंधात पाहिले. ईश्वरम मतयो यथा, अप्रमाण विदो भरतुर. भगवंताचं प्रमाण करता येत नाही, लक्षण करता येत नाही, कारण भगवंताच्या स्वरूपाचा आपल्याला विचार करता येत नाही. आपली बुद्धी मर्यादित आहे, आपली बुद्धी फार कमी आहे. आपल्या बुद्धीच्या पलीकडचा हा विचार आहे. प्रत्येकाची बुद्धी केवढी हो, प्रत्येकाचा डोका एवढी, प्रत्येकाचे आकाश केवढे, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढे. त्याप्रमाणे प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकापुरतीच आहे. तुम्ही म्हणाल की मी फार बुद्धिमान आहे, तर आपल्या बुद्धीपेक्षा दुसऱ्याची बुद्धी अधिक आहे, त्याचं ज्ञान अधिक आहे, आणि ईश्वराचं ज्ञान तर सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जर समुद्रामध्ये एखादा म्हणाला की मी पोहू शकतो, हो कुठं पोहू शकतो? विहिरीत पोहू शकतो, नदीत पोहू शकतो, समुद्रात पोहता येईल काय? नाही पोहता येणार, तेवढी क्षमताच नाही. म्हणून समुद्राचं अवगाहन जसं करता येत नाही, त्या समुद्रामध्ये जसं आपल्याला पोहता येत नाही, तसं भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला आपल्या प्रमाणातून करता येत नाही. प्रमाणातून का नाही करता येत? अहो प्रमाण तुम्ही निर्माण केलेत, भगवान अप्रमाण आहे. प्रमाण आपण निर्माण केलेत, आपल्या बुद्धीने निर्माण केलेत. आपल्या बुद्धीने, आपल्या बुद्धीचा
कसोटी म्हणजे अगदी किती बुद्धिमान असू द्या, त्याची एक शेवटी मर्यादा आहे. पण भगवंताच्या अलौकिकत्वाची मर्यादा नाही. त्यामुळे ते म्हणतात दृश्यैर बुद्ध्यादिविर द्रष्टा लक्षणे रणुमापकैहि तस्मात सर्वात्मना राजम हरिस सर्वत्र सर्वदा. म्हणून हे राजा, भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं ज्ञान तू स्वीकार आणि हेच ऐक, याचं चिंतन कर, याचं स्मरण कर. पुन्हा पुन्हा श्रवण, कीर्तन आणि मनन यावरती भर भागवतकारांनी दिलेला आहे. श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्वर्तव्यो भगवान नृणाम पिबंती ये भागवत आत्मनसताम कथामृतम सर्व श्रवणपुटेषु समृतम. आणि भगवंताची ही कथा कर्णपुटेषु समृतम. किती ऐकावी, किती ऐकावी म्हणलं भगवत. एकदा ऐकली, दोनदा ऐकली, दहादा ऐकली. ते म्हणतात कर्णपुटेषु समृतम. कर्णाच्या कानाच्या मध्ये जेवढी आपली क्षमता आहे आणि त्यातून ते बाहेर आलं पाहिजे. कानातून एवढी कथा ऐकली पाहिजे की त्याचं उत्सर्जन झालं पाहिजे, पुन्हा कानाच्या बाहेर आलं पाहिजे. कर्णपुटेषु समृतम. कान परिपूर्ण तृप्त झाले पाहिजेत, मन तृप्त झालं पाहिजे, आत्मा तृप्त झाला पाहिजे. आणि पुनंती ते विषय विदूतिशाशयम. विषय विदूषिताशयम. विषय हा दूषित आहे, तो विषवत आहे. त्या आशय, आशय म्हणजे आमच्या अंतःकरणातले वेगवेगळे जे आम्ल धर्म आहेत. आम्ल ज्यातून आंबटपणा निर्माण होतो. जसं आपण एखाद्या तांब्याच्या भांड्यामध्ये चिंच टाकली म्हणजे तिथं आम्लता निर्माण होते. पितळाच्या भांड्यात चिंच टाकली, आंबटपणा टाकला तर ते कळंगतं. तसं आपलं मन कळंगतं. म्हणून ते म्हणतात की विदूषिताशयम. आपला आशय, आपल्या अंतःकरणातले जे या 3-4 गोष्टी आहेत की ज्यामुळं आम्हाला अस्मिता आहे, राग आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये आम्लता निर्माण करतात. आम्ल जाऊ दे मनीचे. मनाचं आम्ल गेलं पाहिजे, मनाचा आंबटपणा गेला पाहिजे, म्हणजे कळंकणार नाही वस्तू. पुनंती, त्यासाठी पुनंती, पुनंती शब्द वापरलाय तो पुण्यकारकतेसाठी आहे. आम्हाला आमचं मन पुण्यकारक, अर्थात त्यामध्ये असलेली पुण्यात्मता, त्यामध्ये विषाचा प्रभाव जर नष्ट करायचा झाला, जसं सर्पाच्या विषाचा प्रभाव नष्ट करायचा आहे, तर त्याला आपल्याला अमृताची गरज आहे. त्याला आपल्याला विषाला अमृत हा उपाय आहे. तसं आपल्या अंतःकरणातल्या आम्लतेला पुण्यकारक कथा ऐकणं हाच उपाय आहे. ब्रजंती चरण सरोवर वहंती कम. आणि म्हणून ब्रजत जा. कुठं जा? त्या भगवंताच्या चरणाला शरण जा. अशा पद्धतीने या अध्यायामध्ये शुकाचार्य महोदयांनी परीक्षितीला हे ज्ञान सांगितलं. आता शुकाचार्य म्हणतात, हे एवमेतन निगदितम पृष्ठभांजत भवान. हे राजा, तू जो प्रश्न विचारला ना की जो म्रियमान आहे, आता मृत्यूपंथाला लागलाय, शेवटच्या घटका मोजतोय, त्याने काय करावं, त्याचं उत्तर मी तुला दिलं. त्याचं उत्तर दिलं. आता सामान्य माणसाने काय करावं ते मी तुला सांग. जे अगदी मृत्यूपंथाला लागले त्याला योगधारणा, श्वास निरोध, भगवंताचं चिंतन, विराट स्वरूप हे सांगितलं. पण जे सामान्य आहेत, संसारात ग्रस्त आहेत, ज्यांना सामान्य माणसं काही सगळे पराकुटीला पोहोचलेले थोडेच असतात. कोणाला कशाची अपेक्षा असते, कोणाला कशाची अपेक्षा. निरपेक्ष माणूस असू शकत नाही. थोडी तरी अपेक्षा माणसाच्या अंतःकरणात असते. म्हणून आपण म्हणतो ना की माणसं काही दुःख मिळावं म्हणून सत्यनारायण करत नाही, सुख मिळावं म्हणूनच सत्यनारायण केलं जातो. सुखार्थाच सर्वभूतानां मता सर्व प्रवृत्तया. सगळे धर्मकर्म सुखार्थ निर्माण झालेले. पण मग सुखाची अपेक्षाच करू नये का? नाही, करावी. कारण सुख हे सामान्यासाठी गरजेचे. एखादाच तुकाराम महाराज असतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरं झालं माझं वाटोळं केलं, बरं झालं मी दरिद्री झालो, बरं झालं माझी बायको वाईट आहे, असं म्हणाले एखादेच तुकाराम असते. पण
सर्वसामान्य असा नसतो. तो म्हणतो नाही नाही, मला यातून काहीतरी मिळावं. मग ते मी तुला सांगतो. ब्रह्मवर्चस्व कामस्तु यजेत ब्रह्मणस्पतीम. आपण स्तोत्र वाचतो, स्तोत्र ऐकतो, त्यामध्ये काय वर्णन केलेलं असतं? विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. प्रत्येकाला प्रत्येकाप्रमाणे मिळालं पाहिजे. ही ज्याला आपण मुक्त बाजारपेठ म्हणतो. मुक्त बाजारपेठ काय आजच निर्माण झाली का? नाही. मुक्त बाजारपेठ त्यावेळेलापासून निर्माण केलेली आहे. मुक्त अर्थव्यवस्था काय? मुक्त अर्थव्यवस्था ज्याला जे पाहिजे ते. तुम्ही जा ना मॉलमध्ये, बघा ना, तुमच्याजवळ जेवढे पैसे आहेत तेवढ्याची वस्तू तुम्ही घेऊ शकता. नाही नाही, आम्हाला यापेक्षा कमी पाहिजे. मग कमी पाहिजे तर पलीकडे आहे ना. तुमच्या खिशामध्ये जेवढे पैसे आहेत तेवढी वस्तू तुम्ही घ्या. असं थोडंच आहे की तुम्ही ही अधिक किमतीची घेतली पाहिजे. तुम्हाला जी पाहिजे ती. मात्र टिकाऊपणा त्यात नसणार. तुम्ही घ्या आणि उद्या तुटून जाईल, जाऊ द्या. तुम्हाला तुमच्या खिशाच्या हैशतीप्रमाणे तुम्हाला वस्तू मिळेल, ज्याला आपण बघतो. ही मुक्त बाजारपेठ आहे. कुणी यावं आणि आपलं दुकान मांडावं, कोणालाही बंधन नाही. ते म्हणले अहो मला दुकान मांडायचंय, मांडा. मला कमी पैशात वस्तू विकायची, विका. गिराईक तुमच्याकडे येईल, गिराईक दुसरीकडेही जाईल. मग आता इथं काय म्हणतात ते? ब्रह्मवर्चस्व कामस्तु. ज्याला ब्रह्मवर्चस्व प्राप्त करायचे. ब्रह्मवर्चस्व म्हणजे ज्ञान संपादन करायचे. ज्याला विद्या संपादन करायची. नाही नाही, मला कशाची गरज नाही, मला फक्त ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे ना, ब्रह्मणस्पतीम. तुम्ही ब्रह्मणस्पतीची उपासना करा. आपण ब्रह्मणस्पतीची म्हणजे भगवान गणेशाची उपासना. भगवान गणेश हे ज्ञानदाते आहे. त्यामुळं नमस्ते ब्रह्मणस्पतीम आपण म्हणतो ना, ब्रह्मणस्पतीला नमस्कार करतो आणि ब्रह्मणस्पतीच्या नावाने आपण सुपारी ठेवतो, त्याला अक्षदाही वाहतो. ब्रह्मणस्पती हिची उपासना त्याला बुद्धी पाहिजे, ज्ञान पाहिजे, त्यांनी करावी. नाही नाही, मला शक्ती पाहिजे, बाकीचं मला बुद्धीची गरज नाही, मला शक्ती पाहिजे. हो, एखादो आशक्त असतो, तो म्हणतो काय देवा मी आशक्त आहे, मी सगळं केलं असतं. ते म्हणतात इंद्रिय कामस्तु. माझे इंद्रियाचे सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, तर मग प्रजापतीम. तुम्ही प्रजापतीची उपासना करा. हे शुकाचार्यांनी सामान्य माणसाच्या इच्छेनुसार सांगितलंय. परिपूर्ण अर्थाने हे खरं नाही. हे एवढ्या अर्थाने खरे की तात्पुरतं, तुम्हाला तात्पुरतं सगळं मिळेल. ज्याला इंद्रिय कामाची इच्छा आहे, ज्याला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्याशा वाटतात, त्यांनी प्रजापतीची उपासना करावी. एक जण म्हणतो हो मला पैसा पाहिजे, बस पैसा असला तर सगळं काही होतं. जोपर्यंत पैसा नाही तोपर्यंत लोक विचारत नाहीत. मग पैसा पाहिजे, पैसा पाहिजे का? मग तुम्ही देवी माया तू श्रीकामा, देवीची उपासना करा. भगवती देवी तुम्हाला पैसा भरपूर देईल. पैसा देणारा देव बालाजी, पैसा देणारी देवी. म्हणून पहा ना तुम्ही, सगळे मारवाडी मंडळी देवीचे किंवा बालाजीचे उपासक असतात का? अहो पैसा मिळतो ना, आणि पैसा हा त्यांच्यासाठी त्यांच्यापुरता त्यांना महत्वाचा वाटतो. देवी मायांतु श्रीकामस्तेज कामो विभावसून. कोणी म्हणतो मला तेजस्विता पाहिजे, तर मग विभावसू, प्रत्यक्ष अग्नीची उपासना तुम्ही करा. त्याचप्रमाणे रुद्राची उपासना, ज्यांना आपल्या वसूंची उपासना, ज्यांना प्रभावशाली अशा प्रकारची प्रभाव गाजवण्याची इच्छा आहे, त्यांनी वसूंची उपासना करावी. विभावसू. वसु कामो वसून रुद्रान. वसु शब्दाचा अर्थ पैसा सुद्धा होतो. वसु म्हणजे पैसा, वसु म्हणजे पाणी. आता पाण्यापासून सगळ्याच गोष्टी निर्माण होतात. पाणी असेल तर उत्पन्न होईल, उत्पन्न झालं तर पैसा मिळेल, म्हणून वसु. वसून रुद्रान. आणि वीर्य कामोथ वीर्यवान. बलशालीत्व पाहिजे तर तुम्हाला रुद्राची उपासना करा. आपल्याला अन्न पाहिजे तर स्वर्ग कामोदिते सुतान अन्नाद्य कामस्त्वदितीम. अन्न कामस्तुत्वदितीम. फार मार्मिक वर्णन केलेलं आहे, सूक्ष्मता आहे.
आपल्याला भूक लागली तर आपण कोणाची आठवण करतो? अगं आई काय भूक लागली आहे, काय भूक लागली आई, आई म्हणतो का? भूक लागली तर अन्नपूर्णा तुम्हाला अन्न देण्यास तयार आहे, म्हणून आपण अन्नपूर्णे सदापूर्णे म्हणतो. जी आमची भूक शमवते ती आई. म्हणून जर आपल्याला अन्नाची इच्छा आहे तर अदितीची उपासना करावी. अदिती देवाची आई आहे, त्यामुळे त्या अदितीची उपासना करावी. भूक तहान नष्ट करण्याचं काम आईच करू शकते, बाकी कोणी करू शकत नाही. म्हणून ते म्हणतात अदिती अर्थात आई, अंबा हीच खऱ्या अर्थाने आमची भूक शमवू शकते. आणि ज्याला स्वर्ग पाहिजे त्यांनी दितेश सुतान, अदितेश सुतान इंद्राची प्रार्थना करावी. विश्वान देवान राज्यकामाः, ज्याला राज्य पाहिजे त्यांनी विश्वे देवाची प्रार्थना करावी. साध्या संसाधको विषाम, संसाधको विषाम. संसाधक म्हणजे आपल्याला अनुकूलता, प्रजेची अनुकूलता पाहिजे असेल तर साध्य देवांची उपासना करावी. प्रजा, आमची प्रजा माझ्या विरोधात आहे. समजा राजा आहे आणि राजाच्या विरोधात प्रजा गेली तर काय होईल? बांगलादेशात काय झालं? राजाच्या विरोधात प्रजा गेली, त्यांना पदच्युत व्हावं लागलं, निघून जावं लागलं. राजा विचार करतो की प्रजा जर माझ्या स्वाधीन असेल तर माझं राज्य नीट चालेल. मग कोणाची उपासना करावी? ते म्हणतात साध्या. साध्य नावाचे देव आहेत. देवाचे अनेक प्रकार आहेत. आपण त्या मंत्राक्षतामध्ये म्हणतो साध्या संती देवा. साध्य नावाचे देव तिथे वाढपीचं काम करत होते. या मरुत्ताच्या यज्ञामध्ये मरुत्ताचा यज्ञ इतका श्रेष्ठ झाला की साध्य नावाचे देव वाढप्याचं काम करत होते, जेवायला वाढायचं. तर या साध्य देवाची उपासना करावी. आपण देखील साध्यास तर्पण देत असताना साध्य या देवाचं सुद्धा तर्पण करतो आहोत. याप्रमाणे ते म्हणतात आयुष कामोश विनो देव. आपल्याला आयुष्य पाहिजे, भरपूर जगायची इच्छा आहे, भरपूर आयुष्य पाहिजे. आयुष्य कोणाला नकोय, मरावं कोणाला वाटतं? मरावं कोणालाच वाटत नाही. आयुष्य भरपूर पाहिजे. तर मग काय करा? अश्विन देवाची उपासना करा. अश्विन कुमार हे भगवान देवाचे वैद्य आहेत. आणि ही साधी गोष्ट आहे. समजा तुम्हाला आजारी पडायचं नाही तर तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल ना. डॉक्टरच्या गोळ्या औषधांनीच तुमचं जीवन सुसह्य होईल, अन्यथा नाही. वैद्य कोण आहे? हे देवांचे वैद्य म्हणजे अश्विनी कुमार आहेत. आणि लौकिक जीवनामध्ये डॉक्टर. त्यांनी सोपं सांगितलंय, तुम्हाला जर चांगलं आरोग्य संपन्न जीवन जगायचं असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे जगा. म्हणून अश्विनो देवो पुष्टी काम इलाम वै. ज्यांना आपण पुष्टी पाहिजे त्यांनी इला म्हणजे पृथ्वी, पृथ्वीची प्रार्थना करावी. पृथ्वी माते मंगले गे अन्न तू माते दिले, तू कृपेच्या अमृताने प्राण माझे पोशिले. तेव्हा दररोज आपण सकाळी उठल्यावर पृथ्वीला नमस्कार केला पाहिजे. उठण्याच्या आधी, पाय ठेवण्याच्या आधी पृथ्वीला नमस्कार केला पाहिजे. का? तर या देवीनी आमचं धारण केलेलं आहे. आमच्या एवढ्या लाथा ही सहन करते, पण बिचारी काही म्हणत नाही. म्हणून क्षमान देवी माधवी माधव प्रियाम, म्हणून आपण तिला क्षमा म्हणतो. याप्रमाणे रूपकामा, ज्याला रूप पाहिजे. कोणाला रूपाची गरज नकोय? रूप पाहिजे, चांगलं रूप पाहिजे, सौंदर्य पाहिजे, चांगल्या पद्धतीने आम्ही दिसलं पाहिजे. मग म्हणलं रूप पाहिजे तर उपासना कोणाची? गंधर्वाची उपासना करा, तुम्हाला रूप प्राप्त होईल. प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वरूप सांगितलंय, प्रत्येकाला त्याचे त्याचे देव सांगितले. ज्याला जे पाहिजे ते, मगाशी म्हटल्याप्रमाणे मुक्त अर्थव्यवस्था आहे. तुम्हाला काय पाहिजे सगळं मांडलेलं आहे. आणि मग स्त्री कामो, एखाद्याचं लग्नच होत नाही. आजकाल ती अवस्था निर्माण झाली. लग्न होईना हो, काय मुलगा 30 वर्षाचा झाला, 32 वर्षाचा झाला, 35 वर्षाचा झाला, लग्नच होईना, जुळेच ना. मग ते म्हणे तुम्ही काय करा? उर्वशीची उपासना करा. उर्वशी तुम्हाला पत्नी आणून देईल. उर्वशी तुमच्या इच्छा पूर्ण करील. म्हणून आधिपत्य काम सर्वेषां यजेत परमेष्ठिनम्. अधिपतित्व पाहिजे असेल
तर परमेष्ठी अर्थात ब्रह्मदेवाची उपासना आणि यज्ञम यजेते काम पोषक काम पचेत सम्म विद्या कामस्तु गिरीशम दाम्पत्यार्थ उमा सतीम. दाम्पत्यार्थ उमा सतीम. काय नाही, नवरा बायको आहेत पण काय रोजच भांडणं नवरा बायकोचे. रोज एकमेकांच्या विरोधात तक्रारी. शेवटी इथपर्यंत वेळ आली की घटस्फोट घ्यायची वेळ आली. काय म्हणले, कोर्टामध्ये जाऊन नवरा बायकोचं काही पटत नाही. लग्न होऊन काय नाही 2 महिनेच झाले, काही पटेना. शेवटी घटस्फोटापर्यंत पाळी आली. पण काय करावं म्हणले, लग्न विच्छेद करायची इच्छा नाही. मग काय करा, ते म्हणतात उमा सतीम, भगवती उमेची प्रार्थना करा. उमेची प्रार्थना यासाठी करायची की उमेनी, आता ती झालेलीच आहे जवळ, उमेनी शंकराची उपासना केली. दाम्पत्यार्थ उमा सतीम. आपल्याला जर दंपती जीवन चांगलं जगायचं असेल, सहजीवन जर चांगलं जगायचं असेल तर पार्वती देवीची उपासना करावी. म्हणून सगळ्या बायका पार्वतीची उपासना करतात. पहा तुम्ही, तिला महादेव निर्माण करतात, वाळूचा महादेव करतात, त्याला बेल फुलं वाहतात, तिथे पार्वतीची पूजा करतात. आपण गौरीहार पूजन काय करतो मग? गौरीहार पूजन म्हणजे काय हो? लग्नामधलं उगे काहीतरी विधी करायचं म्हणून करत नाहीत, त्याच्या मागं तत्व आहे. गौरीहार म्हणजे हा पार्वतीचंच पूजन आहे. आणि पार्वतीचं पूजन यासाठी की आपल्याला दाम्पत्य जीवन आनंदाने जगता आलं पाहिजे. दाम्पत्यार्थ उमा सतीम. ही उमा पार्वती ही जेव्हा पहिल्या जन्मामधून तिला दुसरा कोकिळेचा जन्म प्राप्त झाला, म्हणजे सती, ती त्या ठिकाणी सती गेली. तिने अग्नीमध्ये उडी मारली दक्ष प्रजापतीच्या यज्ञात. त्यानंतर ती पुढे कोकिळा झाली आणि तिसरा जन्म तिला नगाधिराज असणाऱ्या हिमालयाच्या पोटी प्राप्त झाला. हिमालयाची कन्या, राजकन्या तिला कुणी वर मिळू शकला असता, परंतु तिने तपश्चर्या करायला सुरुवात केली. अपर्णा तपकरिते कामिनी. निराहार राहू लागली, तपश्चर्या करू लागली. आजूबाजूचे ऋषी म्हणाले, अहो काय किती शरीर कृश करता. कुमार संभवात त्याचं वर्णन आहे, कालिदासांनी केलं. आणि ती म्हणाली, नाही, मला शंकरच पती पाहिजेत. इतकी एकनिष्ठा. शेवटी शंकर स्वरूप बदलून आले, रूप बदललं त्यांनी आणि एका जोगड्याचं रूप धारण केलं. तिने त्यांना नमस्कार केला, त्यांची पूजा अर्चा केली, त्यांना बसायला आसन दिलं आणि मग ते म्हणू लागले, काय ग उमे, तू कोणाची प्रार्थना करतेस, कोणाची इच्छा करतेस? ती म्हणाली, मला शंकरपदी पाहिजे. आणि मग शंकर स्वतः आपल्याबद्दलच वाईट बोलू लागले. अगं काय त्याच्या नादी लागली, तो स्मशानात राहणार आहे, तो भूतांच्या बरोबर राहतोय, नग्न फिरतोय, अंगाला भस्म लावतोय, आणि त्याची तुझी कशी बरोबरी होईल बरं? बैलावर बसणारा तो, तू हत्तीवर बसणारी आहेस, राजकन्या आहेस, तू हत्तीवर बसशील आणि हा बैलावर बसणार. बरं, तुझ्या हातामध्ये पाटल्या आहेत, गोठ आहेत, त्याचप्रमाणे अलंकार आहेत, दागदागिने आहेत, त्याच्याजवळ काय आहे म्हणले? त्या जोगड्याजवळ काय? काही नाही म्हणे त्याच्याजवळ. अस्थीचेच त्यांनी दागिने केलेत आणि तेच घातलेत, गळ्यामध्ये रुंडाच्या माळा घातल्यात आणि व्याघ्र चर्म धारण केलंय. तो आणि तू कशी शोभशील बरं, सांग बरं. आणि मग तो म्हणायला लागला, तो शंकरच होते ते म्हणायला लागले की अगं तू विचार कर, तुझं लग्न होईल समजा, लग्न झाल्यानंतर अगं तुझी वरात हत्तीवरून मिरवण्याच्या ऐवजी तुला बैलावर बसावं लागेल. बसशील का तू बैलावर? आणि समोर असा हा जोगड्या असेल, मागं तू असशील, तुझा कोमल हात तो हातात घेईल. त्याचे हात पाहिले का कसे आहेत? ते सगळे भस्मांकित झालेले आहेत. त्या भूत प्रेत पिशाच या गणांनी तो युक्त आहे. तो कधी आंघोळ करत नाही, कधी पूजा करत नाही आणि तो भांग पिणार आहे. ती म्हणाली, ते काही असो. ती म्हणाली, तुम्ही अतिथी आहेत म्हणून तुमचा अपमान करत नाही, मी तुमचा शब्द ऐकू शकत नाही. वेदवचन असं आहे की जर समोरच्याचा आपल्याला काही ऐकायची इच्छा नसेल तर तिथून निघून जावं.
तेव्हा आता बस झालं, तुम्ही बोलता आहात, तुमचं बोलणं काही थांबत नाही, आता मी इथून निघून जाते. म्हणून ती तिथून निघून गेली. आणि निघून गेल्याबरोबर शंकराने आपलं रूप प्रगट केलं आणि पाहिल्याबरोबर तिने नमस्कार केला. महाराज आपण हो. सांगायचं तात्पर्य असं की इतकी एकनिष्ठा स्त्रीमध्ये असली पाहिजे आणि इतकी एकनिष्ठा पुरुषामध्ये असली पाहिजे, म्हणून उमा सतीम असा उल्लेख केलेला आहे. तेव्हा शंकर आणि पार्वतीची जोडी, बरं तुम्ही म्हणाल का हो लक्ष्मी विष्णूची जोडी नाही का, ब्रह्मा सावित्रीची जोडी नाही का, आहे ना, ती सुद्धा जोडी आहे. पण लक्ष्मी विष्णूकडे आकर्षित झाली आणि विष्णू लक्ष्मीला सोडत नाहीत, कारण लक्ष्मी म्हणजे पैसा आहे. पैसा कोण सोडिलो, इकडे विद्या आहे. पण लंकेची पार्वतीजवळ काय आहे म्हणले, काही नाही. पार्वतीजवळही काही नाही आणि शंकराजवळही काही नाही. दरिद्री असताना सुद्धा, दिवसभर भिक्षा मागत असताना ते म्हणतात की अहो स्वतः महेश आहेत, स्वयं महेश पुत्रम गणेश, गणेश पुत्र आहेत, स्वतः महेश आहेत. त्याचप्रमाणे कुबेर हे धनेश हे त्यांचे मित्र आहेत. तथापि भिक्षाटनमेव शंभो, परंतु शंभूच्या नशिबी जी भिक्षा लावलेली आहे ती काही बाजूला जात नाही. बरोबर आपण संध्याकाळी का सोडतो, सोमवार दिवसभर भिक्षा मागायची त्यांनी आणि संध्याकाळी येऊन सोडायची, म्हणून संध्याकाळी जेवण आहे. तेव्हा दिवसभर भिक्षा मागतात आणि संध्याकाळी येऊन खाणं करतात. तेव्हा सगळं काही सामर्थ्य असताना सुद्धा योगी कसा जगतो याचं ते उदाहरण आहे. आणि तिसरी आणखी महत्वाची गोष्ट अशी की विष्णू आणि लक्ष्मी आहेत पण त्यांना पुत्र झाला का, नाही झाला. ब्रह्मा आणि सावित्री आहेत पण त्यांना पुत्र झाला का, नाही झाला. पुत्र फक्त शंकर आणि पार्वतीलाच झाला. शंकर आणि पार्वती यांचा पुत्र गणेश आहे. त्याचप्रमाणे षोड हा 6 तोंडांचे षडानन आहेत, कार्तिक स्वामी आहेत आणि त्यांना एक मुलगी सुद्धा होती असं वर्णन आहे एका ठिकाणी. तेव्हा पुत्र ज्यांना झाला म्हणजे आपल्यासारखे संसारी आहेत ते, हे सांगायचे त्यांना. म्हणून उमा महेश्वराचं उत्तर, उमा महेश्वर यांचं पूजन यासाठी सांगितलंय की आई आपल्या दोघांच्या मध्ये, पती पत्नीमध्ये सामंजस्य कसं असावं. धनवान असणाऱ्या पत्नीकडे तर कुणी जाईल हो, पण निर्धन असणाऱ्या पतीकडे जाणारी ही आहे. निर्धन असणाऱ्या पती बरोबर संसार करणारी पार्वती आहे. म्हणून संसार कसा असावा तर पार्वतीसारखा. शंकर पार्वतीप्रमाणे पुत्रही त्यांना झाले, संसारही त्यांचा झाला आणि म्हटलं तर रागीत आहेत, म्हटलं तर प्रेमळ आहेत. सामान्य माणूस हे असाच असतो, कधी रागावतो, कधी चिडतो, कधी गोड बोलतो. हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. ते सगळं महादेवामध्ये. आणि म्हणून महादेव आणि पार्वती हे खरे आदर्श आहेत. त्यांनी सांगितलंय याप्रमाणे दाम्पत्यार्थ उमा सतीम धर्मार्थ उत्तम श्लोक तंतून पितृम जयेत. आता शेवटची एक गोष्ट त्यांनी सांगितली की आम्हाला जर तंतू म्हणजे वंशाला दिवा, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या वंशाला दिवा असावा. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला पुत्र पौत्र यांची वाढ व्हावी. आपण आशीर्वाद देताना म्हणतो पुत्र पौत्रादि वृद्धिरस्तु, पुत्र आणि पौत्र यांची वाढ व्हावी अशी जर अपेक्षा असेल तर पितृन यजेत. अनेकदा असं घडतं, लोक म्हणतात का हो यांना संततीच नाही, 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 10 वर्ष झाले लग्न होऊन. ते म्हणजे तुम्ही पितरांचं काही केलं का, म्हणजे काही नाही केलं. पितरांचं श्राद्ध नाही, पक्ष नाही, त्याचप्रमाणे नाग नारायण बळी नाही, काही नाही. अहो मग तेच कारण आहे. एकदा नाग नारायण बळी करा म्हणजे पितर खुश होतील. पितरांना, कारण आपल्या पूर्वीज आपल्या समोर नव्हे परंतु आपल्या मागे 10 पिढ्या काय घडलेलं असतं आपल्याला काय माहित. कोण कसं मेलेलं असतं, कोणाचा ॲक्सिडेंट झालेला असतो, कुणी आपल्या इच्छेप्रमाणे मृत्यू त्याला आलेला नाही, कुणी पाण्यात बुडून मरतं, कुणी अपघाताने मरतं, कुणी इच्छा ठेवून मरतं. काय सांगता येते हो मागचं काय. आपण त्या वाड्यात राहतो आणि मग ते आपल्याला त्रास द्यायला लागतं. ते त्रास देत नसतात पण ते तुम्हाला आठवण करून देतात
माझं राहिलंय बरं का, माझं राहिलंय बरं का. अहो त्यांना कुठे तोंड आहे सांगायला. म्हणून तुम्ही पितॄन यजेत. मग आपण ब्राह्मणाला विचारावं, त्याच्या मागचा अर्थ काढावा आणि मग नारायण नागबळी तरी करावा. त्याचप्रमाणे धर्मकर्म करावेत, श्राद्ध कर्म करावेत, गयेला जावं, पिंडदान करावं. आपल्या भागवत महात्म्यात सांगितलं ना, गयेला पिंडदान केलं तरी सुद्धा याची मुक्ती झाली नव्हती धुंदुकारीची. मग जेव्हा भागवत केलं तेव्हा मुक्ती झाली. म्हणजे प्रत्येकाच्या साठी प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. याप्रमाणे पितरांना आपण अन्न दिलं पाहिजे, पितरांना पाणी दिलं पाहिजे. दररोज तर्पण सांगितलंय, रोज, काय एक दिवस नाही, केवळ वर्षातून एकदा नाही, दररोज दररोज तर्पण सांगितलंय. आणि ते तर्पण देव आहे, म्हणजे ऋषी तर्पण आहे, देवांचं तर्पण आहे आणि पितरांचं तर्पण आहे. पितरांमध्ये आपल्या सगळ्या वडील, आजोबा, पणजोबा, आई, त्याचप्रमाणे आजी, पणजी, आईकडले पुन्हा आई, वडील, आजोबा, त्याचप्रमाणे बहिणी जर कुणी मृत झाले असतील तर, कुणी इतर आपल्या आप्त, हे सगळे यांचं तर्पण झालं म्हणजे त्यांना शांती मिळते. आणि त्यांना शांती मिळाली म्हणजे तुमच्या पुत्रांवर कुठलंही संकट येत नाही. त्यांना पौत्रादि वृद्धिरस्तु. त्याप्रमाणे ते म्हणतात, धर्मार्थ उत्तम श्लोकंतु तंतुम तन्वन पितृन यजेत. पितरांचा देखील आपण भाग लक्षात. लोक म्हणतात, का तुमचे काय आई वडील जेवतात का येऊन? नाही, ते जेवत नाहीत मान्य, पण ते वासना रूपाने येतात आणि तृप्त होऊन जातात. लोकांना कळत नाही. लोक समोरचं फक्त दृश्य पाहतात. कोण हो, तुमचे वडील आले का जेवायला? प्रत्यक्षात नाही आले. आजोबा आले काय? नाही आले. मग तुम्ही कशाला करताय श्राद्ध कर्म? अरे त्या सगळ्याच्या मागं शास्त्र आहे. आणि शास्त्रेण चक्षुषा राजन, शास्त्राच्या डोळ्याने पहा, तुमच्या चर्मचक्षुने पाहू नका. शास्त्राच्या डोळ्याने पहा. शास्त्र म्हणेल ते सोडावे, ते राज्य हितृण मानावे. माऊलींनी म्हटलंय, शास्त्र हे खऱ्या अर्थाने दिव्य दृष्टी देणार आहे. त्यामुळं आम्ही राज्य काम म्हणून देवा नृत्य. त्याप्रमाणे आपण चंद्रमाचा उपासना ही निष्कामतेसाठी, भोगासाठी करावी आणि निष्कामतेसाठी भगवान नारायणाची पूजा करावी. याप्रमाणे आता समशीला भजंती वै. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कसं कर्म करतो हे त्यांनी सांगितलंय. आता यानंतर शौनक विचारतील आणि शौनक या ठिकाणी काय बोलतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत.